सप्टेंबर महिना हा देशभरामध्ये पोषण माह म्हणून राबवला जातो। 1 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरमध्ये पोषण अभियानांतर्गत पोषण महिना म्हणून हा राबवला जातो। त्याच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचा अनुषंगानंच एक भाग म्हणून जे पूर्वबाल्यावस्था किंवा आपण त्याला 0 ते 6 वर्षाची मुलं आहेत, पूर्वशालेय शिक्षण आपण 3 ते 6च्या मुलांना देतो। मात्र हे देत असताना त्या मातांचं आणि पालकांच्या दृष्टिकोनातून विकास, मुलाचा भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून पालक मेळाव्याचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। याचा उद्देश असाच आहे की मुलाच्या विकासाच्या अनुषंगानं जे वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या संदर्भाचं प्रदर्शन इथं करून त्यांना अवगत करणं आणि ते अंगणवाडी कार्यकर्ते या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीनं मॉनिटरिंग करतच असते, रोज दैनंदिन कामकाजामध्ये मॉनिटरिंग करतच असते। मात्र या अनुषंगानं त्याच्यामध्ये अगदी फोकस करून सांगणं आणि वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून मुलाचा विकास कसा होतो हे सांगण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून या स्टॉलचं महत्त्व आहे। तसंच पोषण अभियानाच्या दृष्टिकोनातून इथं पाककृतीचं प्रदर्शनसुद्धा केलेलं आहे आणि त्यामध्ये सकस आहार कशा पद्धतीनं मुलांसाठी कसा आवश्यक आहे, गरोदर महिलेसाठी कसा आवश्यक आहे, स्तन्य मातेसाठी कसा आवश्यक आहे, या पद्धतीनं माहिती देणारे सगळे अन्नधान्य घटक तिथं ठेवलेले आहेत। नमस्कार मॅडम, आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि माहिती याविषयी। नमस्कार, मी रेश्मा पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी वैराग। आजचा हा कार्यक्रम आहे तो आरंभ पालक मेळावा आहे। महिला बालविकासकडून आपले 3 उपक्रम चालूच राहतात, अंकुर, आरंभ आणि आकार। तर त्यापैकीच आपला आरंभचा पालक मेळावा आहे। आपल्याकडे सध्या पोषण माह सप्टेंबर महिन्यामध्ये आपण साजरा करतो, त्याच्या अनुषंगानेच आपल्या उपक्रमांपैकी एक उपक्रम हा पालक मेळावा घेण्यासंदर्भात। त्याचा एकमेव उद्देश आहे की पालकांमध्ये जनजागृती व्हावी, पालकांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाविषयी। तर आपण सर्व पालकांना, लाभार्थ्यांना देण्याची विनंती केली होती। जर आपण पाहिलंच असेल की सगळं आपण पोषण माहाच्या अनुषंगाने आणि आरंभाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवलेले आहेत। याच्यामध्ये एकच उद्देश आहे की पालकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी। आपल्या भारत देशामध्ये जो कुपोषणाचा धक्का बसलेला आहे किंवा भारताची लोकसंख्या इतकी प्रमाणात असून देखील आपण ऑलिम्पिकसारख्या किंवा विविध खेळ क्षेत्रामध्ये सुद्धा कमी प्रमाणात आपलं नेतृत्व दिसून येतं। तर तसं होऊ नये, आपल्या लोकसंख्येचा चांगलाच वापर व्हावा। तर देशभरामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा अशा घटना समोर येत आहेत की मुलं असुरक्षित आहेत, अगदी शाळासुद्धा त्यांच्यासाठी असुरक्षिततेचं प्रमाण मानलं गेलेलं आहे। काही घटनांमधून आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। तर आपण ह्या बाबतीत सुद्धा आपल्या अंगणवाडी स्तरापासूनच मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेच्या बाबतीत पालक मेळावे घेऊन, माता सभा घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करत आहोत। त्याच पद्धतीनं हा आरंभ मेळावा त्याचाच हा एक उद्देश आहे की मुलांमध्ये, समाजामध्ये सामाजिक जनजागृती व्हावी। आपल्या मुलांचा म्हणजे आपलं बाळ आहे म्हणून त्याचं संरक्षण करायचं असं नाही, समाजामध्ये अशा काही घटना जरी आपल्या निदर्शनास आल्या तर एक जागरूकता म्हणून आपण त्याचासुद्धा प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त मुलं सुरक्षित राहतील।